मित्रांनो नमस्कार. माझ्या चॅनलवर जर फर्स्ट टाईम असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण आज एक अशाच ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत जिथं शेळीपालन करतायत. तर आपण शेळीपालनाविषयी माहिती करून घ्या. सर नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगा. अप्पा विरुकोट. आप्पा विरुकोट खोत. सर आपण शेळीपालन किती वर्षापासून करताय? हे आता लय समान आहे तरी 20-25-25 वर्ष झाले. 35 वर्ष झालं हा व्यवसाय करताय. बरं, सुरुवात करताना किती शेळ्यापासून केली होती? मग 40-50 वर्ष केले. बरं, आता किती आहेत सगळं मिळून सर्व? काही 12 आहेत. 12 आहेत. आपला वडलोपार्जित व्यवसाय. बरं, म्हणजे हा व्यवसाय सोडून आणि वेगळं काही शेती वगैरे आहे की आहे की. ते पण करता आणि हे पण करता? म्हणजे शेतीवर अवलंबून आहे हा व्यवसाय. शेती करून मग हे करतो. बरं बरं वेळेवर शेती करायचं बरं. 12-1 वाजेपर्यंत बरं आणि मग नंतर हे. बरं, आता मला सांगा तुमचं शेळ्यांची विक्रीचं व्यवस्थापन कसं आहे? म्हणजे विक्री कशी करता? काय करडं असं तसं एक 7,000 निघतंय का 8,000 निघतंय का 9,000 निघतंय काय बरं. 10,000 निघतंय बरं काय 5,000 निघतंय काय शेवटी 2,000 निघतंय. बरं, मला काय म्हणायचं आहे, तुम्ही मार्केटमध्ये घेऊन जाता का इथं येऊन लोक? स्वतः घेऊन जाते तिथे येऊन. बरं बरं बरं. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी पूर्वीपासून व्यवसाय केलेले. आता शेळी आलेली आहे ना सर, वेलेली आहे ना? काय झाले? पिल्ली बोकाळ पाड झाले. 2 पिढी झालेत. अरे वा मित्रांनो, पहा आजच त्यांच्या एका शेळी वेले दिसते आपल्याला आणि एक पाट आणि एक बोकड झाले. अतिशय चांगल्या दिवशी आज ईद आहे. ईदला त्यांचे चांगलं म्हणजे करडा आणि पाट आलेली आहे. तर अभिनंदन सर. आणि तुम्हाला चांगला अनुभव आहे शेळीपालनाविषयी, त्यामुळे काही जास्त गोष्टी काही म्हणजे शिकण्यासारखे भरपूर आहेत तुमच्याकडे. तर मला आता सर सांगा की शेळ्या आजारी पडल्यानंतर तुम्ही कसं उपचार करता? औषध करतो, स्वतः करतो आम्ही. मग काय असं घरगुती उपचार करता काय? नाही आम्ही स्वतः हे करतो आणतो औषध स्वतः करतो. बरं बरं माझी मेंढा आहेत अजून 50. बरं बरं. तर मित्रांनो अशा पद्धतीने ते स्वतः डॉक्टरांना पण विचारून सल्ल्याने करा. नाही मग तुम्ही स्वतःच करताय. पर जास्त काहीला जे आपले पशुवैद्यकीय दवाखाने असतात अगदी मुबलक 5-10 रुपये घेतात. तर त्यांच्याकडनं पण औषध घ्यायला काही हरकत नाही. त्याने काय उपयोग नाही त्यांचा. बरं बरं. नाही पण घेतलं पाहिजे त्यांच्याकडनं. हां तर कसं तर कमी बरं. स्वतःचे किती जाऊन पैसे. बरं. आणि मित्रांनो त्यांनी करडं ठेवण्यासाठी खूप चांगली जाळी केलेली आहे बघा. एका त्या जाळीत आता साधारणतः 3-4 करडे आहेत. म्हणजे त्यांचं मोठ्या शेळ्या मारू नये किंवा एकमेकाला सारखं दूध पिऊ नये म्हणून एका ठिकाणी ठेवले आणि तिथं बुट्टी पण केली आहे. म्हणजे किती चांगलं बघा. आणि त्या बुट्टीत त्यांना लहान त्या बुट्टीत काय खायला घालता? भरडा घालतो, पेंट शेण. तर मित्रांनो किती अतिशय उत्कृष्ट बुट्टी केली आहे आणि त्या बुट्टीत त्यांनी पेंट घालतात आणि शेंगपेंट किंवा जे बारीक त्यांच्या तोंडाला खायला येईल असं. आणि इकडे त्यांच्या अशा क्रॉस आहेत, एक व्हाईट आहे आणि दोन शेळ्या आहेत. आणि हे अशा पद्धतीनं आहे. म्हणजे विकत काय आणत नाही आहे, ह्याच्यातच सायकल चालू राहतं. विकत आणतं. बरं खरं विकत आणून आणि तयार करतो यांची. बरं बरं बरं. तर अशा एक वर्षाकाठी एक आता किती उत्पन्न साधारण तुम्ही असा एक अंदाज धरता की बाबा एवढे मिळाले पाहिजे? 1 लाखाच्या पुढे जाते. 1 लाखाच्या पुढे. तर मित्रांनो 20 शेड जर असली हां. तर 4 लाखाच्या पुढे जाते. बरं. तर असं त्यांचं कॅल्क्युलेशन आहे की ते म्हणतात की एक 20 शेळ्या असल्या तरी साधारणतः 4-5 लाख रुपये राहतात. पण त्याला कष्ट आहेत. कष्ट आहे. बरं कष्ट केल्याशिवाय नाही आहे. कष्ट बरोबर केला तर मिळतंय, नाही कष्ट केला तर मिळत नाही. नाही. 1 लाखाच्या आतच. बरोबर आहे. तुमचं दिवसाचं नियोजन कसं असतं? सकाळ संध्याकाळ नियोजन कसं असतं? का कशा पद्धतीनं दिवसभराचं वेळापत्रक असतं? आता 12-1 वाजता जायचं, हां. 5ला घराकडे तरुण आणतं बाहेर? बरं 5ला यायचं 1ला जायचं सकाळी. बरं. आणि रानात मेहनत आम्ही काम करून. बरं. आणि मला सांगा चरून आल्यानंतर मग इतर वेळी इथं आल्यानंतर काय घालत नाही? नाही रात्रभर काय नाही? नाही. बरं बरं. तर मित्रांनो अशा पद्धतीनं त्यांचं व्यवस्थापन आहे. म्हणजे त्यांचं हे तुम्ही अर्धबंदिस्त येतं. म्हणजे तुमचं दिवसभर बाहेर सोडायचं आणि संध्याकाळी बांधायचं. अर्धबंदिस्त शेळीपालन म्हणतो आपण याला. शेळीपालनाचे बांधत नाही आम्ही. बरं निवांत असतो. मोकाट पद्धत, मुक्त संचार, होय. बांधायचं नाही. नाही. बरं बरं. मित्रांनो ह्यांचं म्हणणं आहे की शेळ्याला बांधू नका, मोकळं ठेवा, पाय मोकळे राहतात, डिलिव्हरी चांगली होते. बघा आता ते चीक पाजत आहेत. तर अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी चीक पाजायला लागलेत आणि आज त्यांना चांगली हे झालेली आहे. आणि करडं पण चांगली आहेत आणि जागा पण त्यांची खूप आहे. म्हणजे खूप बसू शकतात. बरं बरं. खूप बसू शकतात. बरं बरं. खूप शेळ्या बसू शकतात आणि झाडं आहेत, झाडाखाली सावली आहे, पाण्याला त्यांनी बादली केलेली आहे. अतिशय सिंपल पण चांगल्या प्रकारे नियोजन आहे. आणि त्यांना आपल्या चॅनलमार्फत शुभेच्छा देऊया. सर तुम्हाला माझ्या मार्फत शुभेच्छा. धन्यवाद.